नशिबाने साथ दिली म्हणून आपण पार्टी देतो किंवा काय करणार नशीबच फुटकं म्हणून गप्प बसतो. आपण किती सहजपणे आपल्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींचं श्रेय नशिबाला देऊन मोकळे होतो, नाही का? बरोबर. पण समजा हे नशीब आपल्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट नसेलच तर? आज आपण याच विचाराला जरा खोदून बघणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे लिखाण आहे ना, त्यात एक फारच मूलभूत प्रश्न विचारलाय. तो म्हणजे आपले विचार बदलले की आपलं नशीब बदलू शकतं हे माहीत असूनही आपण तसा विचार का करत नाही. चला तर आज या विचारांच्या आणि नशिबाच्या नात्याचा जरा सविस्तरपणे छडा लावूया. बरोबर. आणि इथे मुद्दा फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगचा नाहीये, ते तर आजकाल सगळेच सांगतात. या लेखनाची खरी गंमत ही आहे की ते आपल्याला हे सांगतात की हे सगळं माहीत असूनही आपण ते का करू शकत नाही. म्हणजे आपल्या मनात असे कोणते अडथळे आहेत, कोणत्या भिंती आहेत जे आपल्याला आपले विचार बदलण्यापासून रोखतात. लेखकाने याची 3 मुख्य कारणं दिली आहेत आणि मला वाटतं ही कारणं समजून घेणंच आपल्या आजच्या चर्चेचं खरं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे जो आपल्याला आपल्याच विचारांमध्ये कैदी बनवून ठेवतो? मला वाटतं उत्तर खूप साधं असेल. तुम्हाला वाटेल की ते साधं आहे, पण लेखकाच्या मते ते आपल्या मानसिकतेत खूप खोलवर रुजलेलं आहे. ते आहे सवय. पण केवळ सवय नाही, तर सवयीमुळे मिळणारी एक विचित्र प्रकारची सुरक्षितता. लेखकाने त्याला सवयीची सुरक्षित चौकट असं म्हटलं बरं का. आपण वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने विचार करत आलोय, मग त्यात स्वतःबद्दल शंका घेणं असेल किंवा प्रत्येक गोष्टीत आधी नकारात्मक बाजू पाहणं असेल, ही पद्धत आपल्याला त्रासदायक वाटते हो, पण ती ओळखीची असते. आपला मेंदू नेहमी ओळखीच्या गोष्टींना प्राधान्य देतो. एक मिनिट, हे जरा विचित्र वाटते मला. जी गोष्ट आपल्याला त्रास देतीये तीच आपल्याला सुरक्षित कशी काय वाटू शकते? हे तर असं झालं की पायात काटा रुतून बसलाय, पण तो काढायला भीती वाटतेय कारण तो आपला काटा आहे. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. यामागचं मानसशास्त्र खूप रंजक आहे. ही केवळ सवय नाही, तर एक मानसिक संरक्षण प्रणाली आहे. आपला मेंदू अज्ञात गोष्टींना घाबरतो. नकारात्मक विचार जरी वेदनादायी असले तरी त्या वेदनेचा आपल्याला अंदाज असतो. त्या विचारांच्या चक्रात अडकल्यावर पुढे काय होईल हे आपल्याला माहीत असतं. पण नवीन सकारात्मक विचार प्रणाली स्वीकारणं म्हणजे एका अज्ञात प्रदेशात पाऊल ठेवण्यासारखं आहे. अच्छा. आणि गंमत म्हणजे ही संरक्षण प्रणाली इतकी प्रभावी असते की ती आपल्याला आनंदापासूनही वाचवू शकते. काय म्हणताय? आनंदापासून वाचवते? हे कसं शक्य आहे? हो, कारण नवीन सकारात्मक विचारामुळे येणारा आनंद सुद्धा एक अज्ञात अनुभव असतो. त्या आनंदासोबत नवीन आव्हाने येतील, नवीन जबाबदाऱ्या येतील, ज्याची आपल्याला सवय नाही. म्हणून आपला मेंदू त्या अनिश्चिततेपेक्षा दुःखाच्या निश्चित आणि ओळखीच्या चौकटीला जास्त पसंती देतो. थोडक्यात मेंदू फक्त वेदना टाळत नाही, तर तो अज्ञात गोष्टी टाळतो. मग त्या अज्ञात गोष्टीत आपला आनंद का दडलेला असे ना? म्हणूनच लेखक म्हणतो की या चौकटीतून बाहेर पडायला निव्वळ इच्छा नाही, तर धैर्य लागतं. स्वतःच्याच मानसिकतेविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य. आता कळतंय. म्हणजे बरेचदा लोक एखाद्या वाईट नोकरीत किंवा नात्यात का अडकून राहतात याचं हे कारण असू शकतं. बाहेर काय आहे याच्या भीतीपेक्षा आज जे काही आहे ते माहीत आहे हे जास्त सोयीचं वाटतं. पण मग मला एक प्रश्न पडतोय, जर आपल्याला हे कळत असेल की ही सवयीची चौकट आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये, तरी आपण ती तोडत का नाही? फक्त सवयीचाच भाग आहे की अजून काही खोलवर रुजलेला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच लेखक आपल्याला दुसऱ्या कारणाकडे घेऊन जातो, जे सवयीपेक्षाही जास्त कपटी आहे. ते म्हणजे जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती. जबाबदारी, तिचा आणि विचार बदलण्याचा काय संबंध? थेट संबंध आहे. बघा, जर आपण हे मान्य केलं की माझे विचार माझं आयुष्य बदलू शकतात, तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की माझ्या आजच्या परिस्थितीला कुठेतरी मीच जबाबदार आहे. ही जाणीव ही खूप जड असू शकते. आपले निर्णय, आपल्या चुका, आपल्या मर्यादा या सगळ्याला सामोरं जावं लागतं. याउलट सगळा दोष नशिबावर टाकणं किती सोपं आहे. माझं नशीबच खराब आहे असं म्हटलं की आपण एका क्षणात त्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करतो. हे ऐकायला तर पटतंय, पण काही जण म्हणू शकतील की काही गोष्टी खरोखरच आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. अपघात होणं, अचानक नोकरी जाणं, अशा परिस्थितीत नशिबाला दोष देणं हा पळपुटेपणा आहे की वास्तव स्वीकारणं? अगदी योग्य मुद्दा. आणि लेखक हे नाकारत नाहीत की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. जगात अनिश्चितता आहेच,
पण मुद्दा हा नाही की तुमच्यासोबत काय घडतं. मुद्दा हा आहे की जे घडतं त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देता आणि ती प्रतिक्रिया तुमच्या विचारांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, 2 व्यक्तींची नोकरी जाते. एक व्यक्ती म्हणते, माझं नशीबच फुटलं, आता माझं काही खरं नाही, आणि ती निराश होऊन बसते. दुसरी व्यक्ती म्हणते, ठीक आहे, हे घडलं, पण आता माझ्यासाठी नवीन संधी काय असू शकते? मी या वेळेचा उपयोग नवीन काहीतरी शिकण्यासाठी करू शकेन का? घटना एकच आहे, पण विचारांमधल्या फरकामुळं दोघांचे पुढचे मार्ग पूर्णपणे वेगळे होतात. बरोबर. नशिबाला दोष देणारी व्यक्ती तिथेच थांबते, तर जबाबदारी घेणारी व्यक्ती नवीन वाटा शोधायला लागते. मला आठवतंय, एकदा मी रहदारीमुळे एका महत्वाच्या मीटिंगला उशीर झाल्याबद्दल खूप चिडचिड करत होते. सगळा दोष ट्रॅफिकवर टाकत होते. तेव्हा माझ्या एका सहकार्याने शांतपणे विचारलं, पण तू थोडं लवकर का निघालीस? त्या एका प्रश्नाने सगळा दोष रहदारीवरून माझ्या नियोजनावर आणला. सुरुवातीला खूप राग आला, पण नंतर पटलं. लेखक हेच म्हणतोय का? अगदी तंतोतंत. त्या क्षणी दोष ट्रॅफिकला देणं सोपं होतं, कारण ते तुमच्या नियंत्रणात नाही. पण मी लवकर निघायला हवं होतं, ही जबाबदारी स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या चुकीला मान्य करणं, आणि ही स्वीकृतीच बदलाचा पाया आहे. जोपर्यंत आपण ही जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत आपले विचार बदलायची गरजच आपल्याला वाटत नाही. आपण फक्त परिस्थितीला दोष देत राहतो. ठीक आहे, म्हणजे पहिले आपण सवयीच्या तुरुंगात अडकतो आणि जरी त्यातून बाहेर पडायची इच्छा झाली तरी जबाबदारी स्वीकारायच्या भीतीमुळे पुन्हा मागे येतो. पण समजा एखाद्याने धैर्य दाखवून जबाबदारी स्वीकारली आणि विचार बदलायला सुरुवात केली, तरी सुद्धा अनेक जण अर्ध्यातूनच का सोडून देतात? आणि इथेच तिसरं कारण समोर येतं, जे आजच्या जगात, म्हणजे या इंस्टाग्राम आणि फास्ट फूडच्या जगात खूपच जास्त लागू होतं. ते आहे तात्काळ परिणामांची अपेक्षा. आपल्याला सगळं काही झटपट हवं असतं, हो ना? आपण 2 दिवस जिममध्ये जातो आणि आरशात बघतो की काही फरक पडलाय का? तसंच विचारांचं आहे. आपण 2-4 दिवस सकारात्मक विचार करतो आणि अपेक्षा करतो की आपलं आयुष्य दुसऱ्या दिवशी बदलून जाईल. आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा आपला विश्वास उडतो. आपण म्हणतो, हे सगळं बोलायला ठीक आहे, प्रत्यक्षात काही होत नाही. आणि मग आपण परत आपल्या जुन्या, नकारात्मक पण ओळखीच्या विचारांकडे जातो. बरोबर. लेखक इथे एक खूप सुंदर उदाहरण देतो. तो म्हणतो, बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही. विचार बदलणं हे काही जादूची कांडी फिरवण्यासारखं नाहीये. ते शेती करण्यासारखं आहे. तुम्हाला आधी विचारांची मशागत करावी लागते, मग सकारात्मकतेचं बी पेरावं लागतं. त्याला रोज विश्वासाचं पाणी घालावं लागतं, प्रयत्नांचं खत घालावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो, संयम लागतो. आणि आजच्या जगात हाच संयम कमी झालाय. सोशल मीडियावर एक फोटो टाकला की लगेच लाईक्स हव्या असतात. तसंच एक चांगला विचार केला की लगेच आयुष्यात लाईक्स मिळायला हव्यात, अशी आपली अपेक्षा असते. म्हणजे आपण बदलाच्या प्रक्रियेला एका घटनेसारखं बघतो, प्रवासासारखं नाही. लेखकाने प्रवास हा शब्द वापरला आहे का? हो, आणि तो खूप महत्वाचा शब्द आहे. प्रवास म्हणलं की त्यात चढ उतार आले, खासखळगे आले. वैचारिक बदलाचा प्रवासही तसाच असतो. काही दिवस खूप छान वाटतं, आत्मविश्वास वाढतो, पण मग एखादा दिवस असा येतो जेव्हा जुने विचार पुन्हा वरचढ ठरतात. आपण पुन्हा शंका घेऊ लागतो. तात्काळ परिणामांची अपेक्षा ठेवणारे लोक इथेच प्रवास थांबवतात. ते म्हणतात, बघ, मी म्हणालो होतो, काही बदलत नाही. पण जे याला प्रवास म्हणून स्वीकारतात, त्यांना माहीत असतं की हा प्रवासाचाच एक भाग आहे, आणि ते पुन्हा उठून चालायला लागतात. वा, म्हणजे हे 3 अडथळे आहेत: सवयीची सुरक्षित चौकट, जबाबदारी टाळण्याची वृत्ती आणि तात्काळ परिणामांची अपेक्षा. हे तर आपल्या मनाचेच स्पीड ब्रेकर झाले. मग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लेखक काय सांगू पाहतोय? या सगळ्याचा अर्थ काय? पाहायला मिळते. लेखक म्हणतो, विचार हेच आपल्या वास्तवाचे बीज असतात. हे वाक्य खूप खोल आहे. आपल्या मनात जे विचार, ज्या कल्पना, ज्या श्रद्धा सतत घोळत असतात, त्याच आपल्या नकळतपणे आपल्या निर्णयांना आणि कृतींना आकार देतात, आणि आपल्या कृतीच आपलं वास्तव घडवतात. जर माझ्या मनात खोलवर ही श्रद्धा असेल की मी हुशार नाही, तर मी नवीन आव्हानात्मक काम स्वीकारायला नेहमीच टाळाटाळ करेन. परिणामी मला कधीच बढती मिळणार नाही, आणि माझी मी हुशार नाही ही श्रद्धा आणखी घट्ट होईल. हे एक चक्र आहे. 1 मिनिट. म्हणजे आपण इतका वेळ ज्याला नशीब म्हणत होतो, ते खरं तर दुसरं तिसरं काही नसून आपल्याच विचारांवर आणि श्रद्धेवर विश्वास ठेवण्याचे एक आव्हान आहे. बरोबर? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. आणि इथेच लेखक नशिबाची एक पूर्णपणे नवीन आणि क्रांतिकारी व्याख्या करतो, जी मला वाटतं या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. ते म्हणतात,
नशीब म्हणजे दूर कुठेतरी लिहिलेली गोष्ट नसून ते आपल्या मनात आकार घेत असलेलं प्रतिबिंब आहे. आपल्या मनात आकार घेत असलेलं प्रतिबिंब, ही ओळ खूपच प्रभावी आहे. म्हणजे आपण नशिबाला नेहमी आपल्या बाहेरची, आपल्या नियंत्रणापलीकडची एक शक्ती म्हणतो, पण लेखक त्याला आपल्या मनाचा आरसा म्हणतोय. हो, आणि ही व्याख्या संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकते. याचा अर्थ असा की नशीब बाहेरून आपल्यावर लादलं जात नाही, तर ते आपल्या आतूनच तयार होतं. जेव्हा आपण आपले विचार बदलतो तेव्हा आपण तो आरसा साफ करत असतो, ज्यात आपलं भविष्य प्रतिबिंबित होतं. जर आरसा धुळीने माखलेला असेल, म्हणजे नकारात्मक, मर्यादित आणि भीतीदायक विचारांनी भरलेला असेल, तर त्यात दिसणारं प्रतिबिंब अस्पष्ट आणि निराशाजनकच असणार. आपण त्याला खराब नशीब म्हणतो. पण विचारांवर काम करणं म्हणजे रोज हा आरसा स्वच्छ पुसण्याची प्रक्रिया. आरसा जितका स्वच्छ होईल तितकं भविष्याचं प्रतिबिंब स्पष्ट, उज्ज्वल आणि आशादायक दिसेल. तर मग आजच्या या चर्चेतून मी जे समजून घेतेय ते हे, की खरं आव्हान नशीब बदलण्याचं नाहीये. खरं आव्हान आहे आपल्या विचारांच्या या प्रचंड शक्तीवर विश्वास ठेवण्याचं. सवयी, जबाबदारी टाळण्याची वृत्ती आणि संयमाचं अभाव, हे ते मोठे अडथळे आहेत जे आपल्याला हा विश्वास ठेवू देत नाहीत. आणि या प्रवासाची सुरुवात कुठल्या तरी मोठ्या घटनेने नाही, तर स्वतःशी प्रामाणिक होण्याच्या एका छोट्या निर्णयाने होते. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की ठीक आहे, मी बदलू शकते, माझी दृष्टी बदलू शकते, यानंतर बदलासाठी वाट पाहावी लागत नाही, तर बदलाची सुरुवात प्रत्येक पावलात जाणू लागते. अगदी समर्पक. तुम्ही चर्चेचा सार खूप छान मांडला. लेखक शेवटी एक प्रश्न विचारतो की यावर विश्वास ठेवायला आपल्याला इतका वेळ का लागला. पण आपण या प्रश्नाला भूतकाळात अडकवून ठेवण्याऐवजी त्याला भविष्यासाठी वापरूया. असा विचार करूया की जर विचारांची शक्ती इतकी प्रचंड असेल आणि नशीब हे खरंच आपल्या मनाचं प्रतिबिंब असेल, तर भूतकाळात काय झालं याचा विचार करण्याऐवजी आज, अगदी या क्षणी, असा कोणता एक छोटा विचार आहे, जी एक जुनी सवय आहे, जी बदलल्याने आरशावरची थोडी धूळ साफ व्हायला मदत होईल आणि या प्रवासाला एक नवीन दिशा मिळू शकेल.